जसं स्पीडअप ठेवायचं आहे आपण नोंद घ्यायची जसं वेळ दडवायचं नाही आपण याची दखल दोन्ही संघांनी मात्र घ्यायची आहे। सामना 3 षटकांचा राहील। बहुत बेहतरीन मैचेस यहाँ पे भीमनगर विकास मंडल विरार सतपाला भीमनगर आयोजित अपने बौद्ध समाज टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 बीएनसीसी चषक 2025 आज के संडे का ये दूसरा मैच। जरूर दोनों टीमों को मैं फिर से एक बार ऑल द बेस्ट देना चाहूंगा। हम देख रहे हैं डीबीएन की तरफ से लाइव टेलीकास्ट, आप देख सकते हैं यूट्यूब पे लाइव डेफिनेटली। जय भीम चिराग भाऊ, जय भीम। तो हम जाते हैं सीधी तरह से इस मैच में। सिद्धार्थ नगर वर्सेस उसर, नहीं तो पहली ओपनिंग पेयर जा चुकी है श्री जो ग्रीन कैप में आपको दिखाई देंगे, और अक्षय तो उनका साथ देंगे। तो इसके पहले जो 33 रन बनाए गए थे पहले मैच में, तो 40 रन का जो लक्ष्य रहेगा वो काफी बढ़िया रहेगा, एक फाइटेबल स्कोर रहेगा, इतना तो मैं जरूर कहना चाहूंगा। स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवसातील पहिला सामना मात्र संपला गेला। अगदी स्वतःची दारे मात्र ठोठावली गेली तर एसवायसीची अगदी 12 संघ आहेत, अगदी 6 मध्ये येणं फार अत्यंत गरजेचं असेल। यावेळी पहिल्या चेंडूवरती स्वार करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहू शकाल। थोडंसं डाव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र करतोय चांगला फलंदाज, कारण ज्यावेळी एखादा लेफ्ट हँड बॅट्समन असतो त्यावेळी त्याच्याकडे शैली असते, ताकद असते, त्याकडे जरा वेगळीच एक शैली असते, आणि त्या शैलीमध्ये गोलंदाज असतो डिफिकल्ट जातं चेंडू मात्र कुठे टाकायचं आणि कधी टाकायचं केव्हा टाकायचं, त्यासाठी एक्सपिरियन्स असणे फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे। बैट्समैन हमेशा जो कोशिश करता है शफल करके खेलता है या फिर कुछ फुटवर्क लेके, क्योंकि वो चकमा देना चाहता है, बॉलर को कंसंट्रेशन लूज करना चाहता है। दूसरी गेंद काफी बढ़िया शॉट लेग साइड की दिशा में, जरूर गेंद जा रही है, यहाँ पे 2 रन लेने का प्रयास करेंगे। दूसरा रन देखो, रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी रही थी, वहां पे दूसरा रन भी चुरा लिया, काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। तो शुरुआत अच्छी हो चुकी है, जब अच्छा होता है तो अच्छा ही होता रहेगा डेफिनेटली। चांगली सुरुवात मात्र करून दिली गेली। अगदी 2 धावांचा मनसुबा मनामध्ये घोंगावत असताना 2 धावा सहजरित्या परिपूर्ण चांगली खेळी वायबल साकारताना मोठे प्रहार मात्र करत नाही, हलक्याशा पद्धतीने चेंडूला फक्त वळवण्याचं काम करतोय तो नक्कीच श्री, आणि एका बाजूला पाहायला मिळतोय तो अक्षय। आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर 2 चेंडू पाहायला मिळतात आणि 4 धावा संपन्न केल्या गेल्यात। चांगलीशी गोलंदाजी हाताळताना जर गोलंदाज आपण पाहिला गेलं तर मिस्टर रितेश नावाचा गोलंदाज आपण पाहू शकाल याच मैदानामध्ये। रितेश फिर से अपने बॉलिंग मार्ग पर क्षेत्र रचना देखते हुए फिर से देखेंगे किस प्रकार की गेंदबाजी करना पसंद करेंगे लेफ्ट हैंड बैट्समैन। काफी बढ़िया शॉट, ये ऊंचा शॉट रहा है, बल्ले बल्ले हो सकता है या फिर यस डेफिनेटली ये जा चुका है, बल्ले बल्ले उड़ता पंजाब कर दिया। ठोको ताली, बजाओ डीजे। धन्यवाद, अगदी धन्यवाद डीजे। अगदी श्रीने पाहिलं गेलं, चेंडू फिरवला गेला। काफी बढ़िया ऐसा शॉट रहा था, स्कोर बढ़ता 10 रन पर, मिड विकेट की दिशा में 6 रन के लिए ढकेल दिया था। चला व्हॉलेंटियर आपण लगेच चेंडू मात्र द्यायचा विनंती असेल, जास्त वेळ अडवायचा नाही। स्टार्ट ऑफ द मॅच जाऊया मैदानाच्या आतमध्ये। चेंडूचा अभ्यास केला गेला, श्री यांनी चांगला चेंडू टटवला गेला, थोडंसं मात्र नक्की क्षेत्ररक्षण सजवेपर्यंत चेंडू मात्र निघून गेला षटकांना जाडी। यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न, थोडंसं चेंडू मात्र खालच्या खाली राहिला गेला, थोडंसं नक्की चेंडू मात्र निघून जाईल। तो यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता मोठा प्रहार पहिल्या षटकामध्ये केला गेला, आणि संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 10 धावा। तो अच्छी शुरुआत जरूर यहाँ पे श्री यानी अच्छी शुरुआत, श्री यानी गणपति बापा बोला जाता है, जरूर उस हिसाब से रितेश इनकी गेंद, ये गेंद हवा में चली गई, ये देखना पसंद करके कैच लेते या फिर नहीं, लेकिन सूरज की किरणें जरूर उनके आंखों पर आई, इसका नतीजा यह कि कैच मिस कर गए। ओके, होता है, बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती है, वैसी सतपाला में भी होते हुए दिखाई दे रही, कोई बात नहीं, कोई गम नहीं। तो स्कोर बढ़ता हुआ 11 रन पर। अगदी एकावर एक म्हणजे तब्बल 11 धावा नक्कीच सरसावून गेल्या। चांगली खेळी यावेळी साकारताना थोडंसं म्हणण्याचा प्रयत्न होता, जीवदान मात्र दिलं गेलं, परंतु अगदी जर विचार केला गेला तर उन्हाची तीव्रता फार जास्त आहे, डोक्यावरती ऊन आला गेलं, आणि जर वरती बघावं तर डोळ्यामध्ये नक्कीच सूर्याची किरण तक्त जावी, आणि त्यामुळे झेल मात्र सोडला गेला। रितेश एक मोठा खेळाडू आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, परिपक्व आहे, चांगली गुड पर्सनॅलिटी आहे, आणि तितक्या ताकदीची सुद्धा पर्सनॅलिटी अक्षय याच्याकडे सुद्धा आहे। अक्षय एक मोठा खेळाडू आहे।
उसने टीम जानती है कि सिद्धार्थ नगर वैसे टीम काफी तगड़ी ऐसी टीम है, उनको अगर 40 के ऊपर हम स्कोर देंगे तो जरूर वो चेस करने में कामयाब होंगे। तो 40 के ऊपर जाना पसंद कर रही है उसने टीम, उस हिसाब से खेलते हुए नजर आ रही है और उनका प्रयास भी वही रहेगा आगे भी। प्रयत्न थोडंसं करावं लागेल. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळताय. प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळणं फार अत्यंत गरजेचं आहे. कारण खेळाडू त्यालाच म्हणतो अष्टपैलू खेळाडू, ज्याला उपमा देतो तो सगळ्या 360 अँगलमध्ये खेळत असतो, त्याला आपण चांगला खेळाडू म्हणतो. यावेळी सुरेख आपण पाहतोय सरळ माझा चेंडूला फेकून दिला गेलाय. आर पार सीमा पार, हा येईल शानदार दमदार षटकार, 6 धावा. धन्यवाद मिस्टर अक्षय सुरेख. आपण पाहिला गेला चेंडूला पाहिलं गेलं अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की सगळ्यात सेफ झोन कुठला असेल तो स्ट्रेट ड्राईव्ह. अगदी चेंडूला पाहिलं गेलं आणि फक्त वळवण्याचं काम, टेम्परामेंट थोडंसं रूम बनवतो आणि थोडंसं अगदी चेंडूला थोडंसं हलक्या हाताने वर केलं गेलंय आणि हा येईल अक्षयच्या बॅटीतून शानदार षटकार आणि 6 धावेच्या मदतीने षटक इथे संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 17 धावा. पहले ओवर के समाप्ति के बाद इस समय उसरनी टीम पहुंची है श्री और अक्षय की बदौलत 17 पर। काफी बेहतरीन स्कोर जरूर यहाँ पे खड़ा कर दिया है। शुरुआत ही अच्छी की है क्योंकि दोनों ने ये ये भाप लिया कि हमें जो जिम्मेदारी दी है उसमें हम पूरी तरह उतरेंगे और उसमें वो कामयाबी भी हासिल कर रहे हैं। क्योंकि दूसरी, पहले मैं आपको कह चुका ऋतिक भाई कि ये जो वसई की टीम है सिद्धार्थ नगर, ये काफी तगड़ी है बैटिंग लाइन में, इनको मैंने पहले भी देखा है बहुत बार। तो उस हिसाब से उसने टीम उनको चैलेंज जरूर देना पसंद कर रही है। खरोखर दोन्हीचे मातब्बर संघ आहेत, एका बाजूला उसरणी एका बाजूला सिद्धार्थ वसईनगर. आपण पाहू शकाल शुभम गमरे यावेळी थोडंसं नक्की स्लॉग स्वीप केला गेलाय. चेंडू कितपत निघून जाईल आणि चेंडू मात्र निघून जातोय तो 6 धावांसाठी आणि यावेळी दोन्ही मात्र जोडी चांगला धुमसान घातला गेलाय आणि आपण पाहू शकाल या सकाळच्या नव्हे तर दुपारच्या सत्रामध्ये एक स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहायला मिळते ती अक्षय आणि श्रेयाच्या फळीतून. सुपर बॅटिंग, मॅक्सिमम 6. धन्यवाद धन्यवाद इजे. खूपच चांगला षटकार ठोठावला गेला. ज्याप्रमाणे चेंडूला वळवण्याचं काम मिस्टर श्री करतोय, व्यवस्थित पद्धतीने चेंडूचा अभ्यास केला गेला. शुभम गमरे यांना पहिल्याच चेंडूवरती चांगला षटकार ठोठावला गेला. म्हणतात ना चेतन सर की ज्यावेळी पहिला षटकार लगावला गेला त्यावेळी थोडासा आत्मविश्वास डगमगू शकतो, पण म्हणतात आत्मविश्वास कधीच खालावला नाही पाहिजे. येस फर्निचर इज अ डॅमेज. थोडंसं आपण पाहू शकाल अगदी फाईनलीच्या विजनला मारण्याचा प्रयत्न, परंतु तंबूच्या आस्थाला परतावा लागेल आणि फर्निचर इज अ डॅमेज. फर्निचर कोसळले गेले तर विकेट जाता हुआ और गीत मैदान में आता हुआ. धन्यवाद मिस्टर श्री. तंबूच्या आस्थाला परतला गेला. थोडंसं आपण पाहू शकाल फ्रंट फुट लेवून थोडंसं बॅकफुटला फायनलीच्या विजनला मारण्याचा प्रयत्न होता, थोडंसं शफल झाला गेला आणि तंबूच्या आस्थाला परततोय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येईल तो मिस्टर पियुष नावाचा फलंदाज. पियुष नक्की काय केलेला एक मोठा खेळाडू आहे, वन डाऊनच्या स्वरूपामध्ये आला गेलाय. कारण वन डाऊनच्या स्वरूपात जो मात्र खेळाडू असतो तो नक्कीच अग्रगण्य असतो. आपण सातत्याने सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती वन डाऊनच्या माध्यमातून विराट कोहली मात्र येत असतो, त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती. कारण आजचा दिवस सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस आहे तर नक्कीच रविवार, आजची तारीख आहे तर 9 मार्च आणि चॅम्पियन ट्रॉफी मात्र नक्कीच लाभली गेले. आणि आजचा कडवा संघर्ष, कडवा लढत ज्या संघाने आपल्याला वर्ल्ड कप मध्ये पराभूत केला होता आणि तो बदला मात्र नक्की भारत संघ मात्र घेईल का, या सर्व भारतवासियांचं 145 कोटी या जनतेचं मात्र लक्ष वेधून राहिलं जाईल. सुपर पॅच मात्र पाहायला मिळाल्या आजच्या दिवसामध्ये. पीयूष सामना करेंगे गमरे, इनका काफी बढ़िया गेंद रही थी इसके पहले.
ये काफी खराब गेंद रही थी, जरूर इसको कहीं भी हो रिवर्स स्वैप इस गेंद पे रिवर्स स्वीप मार सकते थे, मगर एंड टाइम पे माइंड नहीं चला। अगर इसके पहले आपने देखा होगा कि वो किस प्रकार से क्लीन बोल्ड हुए, तो गमरे जी इन्होंने क्या किया, गति में परिवर्तन किया, गेंद स्लोली इन्हें स्लो कर दी, उसके बाद पूरी तरफ फंसा दिया, इसी के कारण उनका विकेट गया। खरं म्हणून म्हणतात ना की थोडंसं गोलंदाजाला परिवर्तन असणे फार अत्यंत गरजेचं आहे, ज्याला म्हणतात चेंज ऑफ स्पेस. यावेळी थोडंसं पुढे मात्र सरसावतोय, अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. डी फॉरवर्डला पाहायला मात्र मिळेल, अगदी बॅकवर्डला चेंडू मात्र पाठवण्याचं काम करेपर्यंत अगदी 2 धावेचा मनसुबा पाहायला मिळतोय. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण आपण पाहू शकाल. डीबीएन लाईव्ह थेट प्रक्षेपण अगदी घर बसल्या आपण या मॅचचा परिपूर्ण आनंद आपण घेऊ शकाल. खूपच चांगलं असं टेलिकास्ट, क्लीन अँड क्लिअर, स्वच्छ अशी एक अगदी शेवटचा चेंडूपर्यंत चेंडू कुठे जातोय याच्यावरती एक चित्र टिपणं मात्र अत्यंत कठीण काम आहे, आणि ते कॅमेरामॅन अगदी चेंडू जिथे ज्या दिशेला जातो तो चित्र टिपणं हे मात्र गुड वर्क, गुड जॉब मात्र करावं लागेल. हॅट्स ऑफ डीबीएन टीम. फिर से एक बार गमरे जी अपनी बॉलिंग मार्ग पर काफी अच्छी गेंद, इसको मिड विकेट की दिशा में, सॉरी कवर की दिशा से ऊपर उठा दिया, 4 रन के लिए काफी बढ़िया शॉट, बेहतरीन शॉट कवर के ऊपर से 6 के लिए, वाह. धन्यवाद डीजे. मिस्टर अक्षय, आपण पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर डीप फॉरवर्डमध्ये चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं गेलं, फक्त टेक्निकली वापरला गेला. थोडंसं टायलेंट एक्स्ट्रा कव्हर डीप फॉरवर्डला मात्र पाठवण्याचं काम मिस्टर अक्षय मात्र करतोय. चांगली फलंदाजी वाखण्याजोगी मात्र म्हणावी लागेल. म्हणतात तंत्रशुद्ध स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी, अग्रगण्य खेळी मात्र म्हणावी लागेल. एक आक्रामकता जरूर इन्होंने अपने मन में ठान ली है. आगे चलकर गेंद को फिर से कवर की दिशा में ढकेल दिया, दूसरा रन लेने का प्रयास, देखेंगे दूसरा पूरा करेंगे या फिर नहीं, एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा. स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 2 ओवर के समाप्ति के बाद 33 रन. वाओ, व्हाट अ स्कोर. इन्होंने तो 3 ओवर का काम पहले 2 ओवर में कर दिया, तो कितना इन्होंने गियर लगता है डायरेक्टली चौथे पे ही डाल के रखा है. बहुत बढ़िया. खूपच चांगली, अगदी 2 षटक इथे संपले झाले. 2 षटकांच्या अखेरी 33 धावा संपन्न केल्या गेल्या. याला म्हणतात चांगलं गुड क्रिकेट. आणि ज्याप्रमाणे क्वालिटी म्हणतात ना की परफॉर्मन्स इज टेम्पररी बट क्लास इज अ व्हेरी परमनंट. तो क्लास असणे फार अत्यंत गरजेचं, आणि तो क्लास मात्र दाखवतोय तो अक्षयच्या बॅटेतून. प्रेशर जरूर यहाँ पे बनाया गया है लगभग सिद्धार्थनगर वसई टीम पे, क्योंकि आपने इसके पहले जो मैच देखी थी SYCC, इन्होंने 33 रन्स बनाए थे, मगर वही 33 रन्स यहाँ पे उसरे ने 2 ओवर में बनाए, तो ये बहुत एक काबिल तारीफ, यानी एक सैल्यूटेबल एक इन्होंने क्रिकेट में जो बल्लेबाजी दिखाई है. खरोखर आपण उल्लेख केला गेला ज्याप्रमाणे चेतन सरांनी की जिंकण्यासाठी 33 आणि 34 धावांचं लक्ष्य, परंतु त्या उसरणी संघाने अगदी 2 षटकांमध्ये मात्र नक्कीच धावांचा उच्चांक गाठला गेलाय. ज्याप्रमाणे तापमानाचा उच्चांक गाठला जातोय त्याप्रमाणे क्रिकेटचा सुद्धा उच्चांक या सरासरीने मात्र पाहायला मिळेल. सुपर फलंदाजी यावेळी हाताळताना मिस्टर अक्षय सामोरे जाईल. मिस्टर भावेश पंडित आपण पाहू शकाल. यावेळी थोडं पुढे सरसावण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल होईल आणि चेंडू मात्र निघून जाईल 1 बॉलच्या स्वरूपात डाऊन टी ग्राउंड, आणि हा येईल खणखणीत दणदणीत चौकार. दे दणका. धन्यवाद डीजे. फिर से एक बार भावेशिन की गेंद, फिर से देखो किस प्रकार चकमा देना चाहते थे, अपील की गई लेकिन देखना पसंद करेंगे. वाइड का इशारा जरूर आया है लेकिन विकेट का पतन हो चुका है. डगआउट की ओर जरूर आएंगे, लेकिन उन्होंने अपना काम पूरा कर लिया तो उनको जरूर खुशी महसूस होती होगी. यू मिस आय हिट मात्र केलं गेलंय. चांगलीशी यशस्वीत मात्र केलं गेलंय. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले गेलं तर माजी कर्णधार भारतीय संघातील ज्याची ओळख आपण पाहू शकाल महेंद्रसिंग धोनी एक यष्टीचित करण्यामध्ये अत्यंत माहिर, वेगवेगळ्या शैलीचा वापर केला, हाताने पंच केला गेलाय, अनेक यष्टीचित मात्र उद्ध्वस्त करून केला गेलाय. आणि त्याचप्रमाणे मोठा खेळाडू आपण पाहिलं तर गिलक्रिस्ट सुद्धा एक मोठा खेळाडू आहे, त्याचं सुद्धा नाव आहे यष्टीचित मध्ये. कारण खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर यष्टीरक्षक हे फार अत्यंत महत्वाची धुरा आहे. कारण यष्टीरक्षकाला संपूर्ण अँगल दिसतो 360, कुठला खेळाडू कुठे आहे, कुठल्या फॉरवर्डमध्ये आहे, कुठे असायला पाहिजे याचा परिपूर्ण अभ्यास त्या यष्टीरक्षकाकडे असतो.
जैसे कि पिचर का जो मेन रहता है डायरेक्टर, वैसा विकेट कीपर क्रिकेट का डायरेक्टर रहता है। आपने सही कहा, महेंद्र सिंह धोनी तो पूरे क्रिकेट विश्व में उनका ही पहला नाम आता है। तो इस समय स्कोर बढ़ता हुआ उसरने टीम का 38 रन, अभी भी गेंदे आने बाकी, वो है 5 गेंदे बाकी है। तो ऐसा लग रहा है मुझे कृतिक भाई कि 50 के पास जाना पसंद करेंगे, मगर भावेश इनके पास एक कला है। इनके ओवर मैंने देखी, इनकी गेंदबाजी देखी है। ओहो, ऐसी गेंदे डालोगे तो कैसा होगा। ये गेंद जाती हुई जरूर 4 के बाहर, यानी फिर से एक बार प्रहार तो किया मगर अड़ा नहीं पाए। 4 के साथ स्कोर बढ़ता हुआ 42 रन पर। ओपनिंग पेयर जरूर डगआउट में गई है, मगर उन्होंने अपना काम पूरा किया है, तो जरूर उनको खुशी महसूस होती होगी। तो काफी अच्छा एक स्कोर अब तक तो खड़ा किया है यहाँ पे उसरनी ने। और वसई टीम जरूर प्रेशर में थोड़ी आ चुकी है, बिकॉज 3 ओवर का ये मैच है, तो इसमें 50 के आसपास अगर स्कोर जाता है तो प्रेशर बनता है। मगर उनके पास भी काफी अच्छे दमखम वाले खिलाड़ी है, बल्लेबाज है, वो कर सकते हैं। कोई भी स्कोर बड़ा नहीं होता है, कोई भी स्कोर छोटा नहीं होता। कृतिक भाई, कल के दिन में शायद लोएस्ट 14 था और शायद 24 हाईएस्ट था, ऐसा कुछ आप बोले। तो यहाँ भी आज के दिन कुछ और होने वाला है, बिकॉज बड़ा स्कोर दिखेगा। खरोखरच कशा पद्धतीने पाहायला मिळेल यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर मिस्टर अनिकेत यावेळी पळ मात्र काढला गेलाय, परंतु नक्की झील मात्र नक्की नव्हे, यष्टीची कुठल्या मात्र पाहायला मिळत नाही। थोडस फंबल मात्र होतोय। मिस्टर अनिकेत चेंडू मात्र अंगावरती आदळून घेईल आणि पण पाहिलं गेलं तर एक धाव इथे अर्चित केली जाते। चांगलीशी फलंदाजी मात्र म्हणावी लागेल अनिकेतच्या बॅटेतून। चांगला क्रिकेट यावेळी, गुड क्रिकेट मात्र म्हणावं लागेल। बीएनसीसी चषक 2025 में आज का दूसरा दिन, ये दूसरी मैच काफी बढ़िया ऐसी मैच जरूर यहाँ पे दर्शक लोग देख रहे हैं। काफी अच्छी यहाँ पे क्रिकेट रसियों की भीड़ दिख रही है हमारे कमेंट्री के लेफ्ट साइड में। और ये ग्राउंड जो है, इसका जो फुल राउंड ऐसा ग्राउंड है, तो यहाँ पे आप गेंद कहाँ भी आप मार सकते हो। लेकिन भावेश की तारीफ जरूर करना चाहूंगा। देखो, लगातार डॉट गेंदे डाल रहे हैं। डॉट मीन्स बड़े शॉट खेलने का मौका नहीं दे रहे। 1 रन जा रहा है, चलो जाने दो। बाईच्या स्वरूपात एकदा वितर्जित केली जाईल। काय गोलंदाज याला म्हणतात। थोडस एक वसई संघाने थोडस आपल्या प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी रखडून ठेवण्याचं काम मात्र केलं गेलंय। भावेश पंडित, ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे परिपक्व आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ज्याच्याकडे तजुर्बा आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, असा मिस्टर भावेश आपण या मैदानामध्ये पाहू शकाल। याच्या या सतपाळच्या क्रीडा नगरीमध्ये खूपच सुंदर असं आयोजन आपण पाहू शकाल। भीमनगर विकास मंडळ 2025 चा एक ददीप्यमान रोमहर्षक सामना, हा सोहळा मात्र रंगला गेलाय। ओहो, क्या गेंद थी, स्लोअर वन। देखो किस प्रकार से चकमा दे दिया, बैट्समैन को पूरी तरह बीट किया। लेकिन अंपायर का इशारा वाइड का, विकेट का जरूर पतन हुआ है। कोई गम नहीं, कोई शिकवा नहीं, कोई शिकायत नहीं। 1 रन का इजाफा जरूर होगा स्कोर बोर्ड में। स्कोर बढ़ता हुआ 45 रन पर। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर 45 धावा या बलगावरती लगवल्या जातात। आपण पाहू शकाल अगदी लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय ते नक्कीच डीबीएनच्या माध्यमातून। खूपच चांगलं असं अगदी ज्या दिशेला चेंडू जातो ते संपूर्ण क्षणचित्रे मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये मात्र बंदिस्त करतायत मिस्टर भावेश। आपण पाहू शकाल यावेळी मारण्याच्या प्रयत्नात चेंडू कितपर्यंत निघून जाईल आणि यावेळी थोडंसं फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली जाते, परंतु थोडंसं चालाकी मात्र दाखवली गेली आहे। आणि यावेळी पाहायला विकेटचं पतन मात्र करताना पाहायला मिळेल आणि एकच धावा संपन्न होईल। एका धावेने जर संघाची धावसंख्या पाहिली तर बॅटर पायच्या साह्याने तब्बल 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान मात्र दिले गेले। चला यानंतर आपण सामना पाहू शकाल। सर्वात मोठे मॅच आपण पाहताल मिस्टर वियांश 11 वर्सेस तारापूर। दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचंय। वियांश 11 संघ आणि तारापूर संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे। तत्पूर्वी तुर्तास वेळ जरी थांबण्याची ऐकूया तत्पूर्वी डीजेला।
धन्यवाद डीजे. खूपच सुवर्ण गीत आपण मंत्रमुग्ध केलं गेलंय. हा क्रिकेटचा जज्बा, हा क्रिकेटचा सोहळा हा मात्र पाहायला मिळतोय. अगदी जातापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर विचार केला गेला तर तब्बल बॅटेड पॅचच्या साह्याने 46 धावा पटकावल्या गेल्या आणि 47 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलं. खूपच चांगली खेळी यावेळी पियुष, अनिकेत आणि श्री यांनी हाताळली गेली आणि 47 धावांचा डोंगर आपण रस्ता केला. चला दोन्ही संघांनी लगेचच आपण स्पीडअप करायचं आहे. थोडंसं लगेचच मैदानात छतमध्ये दखल व्हायचंय. यापुढील होणारा सामना वियांश 11 वर्सेस तारापूर दोन्ही संघाच्या संघनायकांनी येऊन नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे. पहले ओवर में 17 रन बनाए, उसके बाद 16 रन बनाए, 2 ओवर के बाद 33 रन स्कोर था, उसके बाद 13 रन आए। तो इस प्रकार से कैलकुलेशन रहा वो उसने टीम का रन बनाने में। और अभी 47 रन जो बनाने हैं तो वैसी एबिलिटी है सिद्धार्थ नगर वसई के पास, बिकॉज उनके नाम में सिद्धार्थ है, तो सिद्धार्थ कुछ भी कर सकते हैं। और वैसे प्लेयर भी है उनके पास, डिपेंड करता है कि उनकी ओपनिंग पेयर किस प्रकार से खेलती है। पहले 17 आए, बाद में 16 आए, बाद में फिर 12 रन आए। इस प्रकार से जरूर ये खेल खेला गया, काफी बढ़िया ऐसा खेल खेला गया। लेकिन तारीफ जरूर करूंगा मैं भावेश इनकी, क्योंकि इन्होंने थोड़ा रोका, वरना ये स्कोर 55 के आसपास जरूर जाता। प्लीज स्पीड अप कर दे बैटर, प्लीज भेज दीजिएगा। चला वसई संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असते ते अनिवार्य असेल. अगदी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान दिलं गेलंय. आपण पाहिलं ज्याप्रमाणे आपण जर विश्लेषण केलं गेलं षटकांचं, तर पहिल्या षटकाला 17 धावा, पुनश्च इथं 16 धावा आणि पुनश्च जर पाहिलं गेलं तर 12 धावा संपन्न केल्या गेल्या. गुड क्रिकेट, चांगल्या क्वालिटी, एक दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतोय. अगदी क्रिकेटचा जर विचार केला तर क्रिकेट हा खेळ 16व्या शतकामध्ये लागला गेला आणि 17-18व्या शतकानंतर हा खेळ हा संपूर्ण जगामध्ये हा 18व्या शतकामध्ये संपन्न केला गेला आणि 19व्या शतकामध्ये हा भारतामध्ये परतला गेला. ह्याला म्हणतात क्रिकेटचं वेड. पहिला आपण आपला भारतीय खेळ जर आपण राष्ट्रीय खेळ पाहिला तर हॉकी आहे, परंतु पसंती आपण क्रिकेटला देतो. हा सगळ्यात मोठं रहस्य आहे. कारण क्रिकेट म्हणतात ना, आपण प्रत्येकाच्या मनामनामध्ये गल्ली गल्लीमध्ये हा पॅटर्न आहे प्रीमियर लीगचा, त्याप्रमाणे क्रिकेट सुद्धा आपण आयोजित करतो. म्हणून म्हणतात की क्रिकेट इज माय लव्ह, क्रिकेट इज माय पॅशन अँड क्रिकेट इज माय जान, ज्याप्रमाणे सातत्याने सांगत असतो. तो ये ओपनिंग पेयर डिपेंड करते हैं कृतिक भाई, इनके ऊपर पूरी दारोमदार जरूर रहेगी सिद्धार्थ नगर वसई आपके लिए। तो यहाँ पे भावेश तो है जिनके पास अच्छा एक टेक्निक है, अच्छा एक क्लास है। खूपच आपण पाहू शकाल डीबीएच्या माध्यमातून आमचं थेट लाईव्ह प्रक्षेपण ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. खूपच चांगलं एक डीबीएन क्लीन अँड क्लिअर अशी क्लिअरिटी पाहायला मिळते. नक्कीच आमचं छायाचित्र मात्र नक्कीच त्या क्षणचित्र काही आमच्या बंदिस्तमध्ये केले जाते, तर डीबीएन गुड वर्क, गुड जॉब पाहायला मिळेल. अगदी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी असेल ते 47 धावांचं आव्हान. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काही बंदिस्त मात्र दोन्ही आपण पाहू शकाल. 3 कॅमेरामॅन पाहायला मिळते, एक ड्रोनच्या माध्यमातून, एक थोडंसं लेफ्ट साईड आणि राईट साईडला दोन्ही कॅमेरामॅन चांगला गुड अँगल आपण मात्र नक्कीच घेत आहेत. चला गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल तो मिस्टर श्री. आपल्या मॅच व्यवस्थित चाललेल्या आहेत. आज इथे आपल्या मैदानावर नेहमी आपल्याला सहकार्य करत असतात. रुपेश भाऊ हे आपल्याकडे आलेले आहेत राजोडीवरून. त्यांचे मी सुरेश भाऊंना विनंती करतो की सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. असे सहकार्य रुपेश भाऊ आम्हाला करत राहा, म्हणजे आमच्या मुलांना देखील मॅच भरवण्यासाठी थोडासा उत्साह येईल.
पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन मात्र केलं गेलंय. मोठा गडी मात्र गारात करून सोडला जाईल. तंबूच्या अस्ताला परतला गेला फलंदाज. काय देखणी अशी गोलंदाजी श्रीने हाताळली गेली. यानंतर होणारा सामना रियांश 11 पंचशील आणि पाम ए संघ, दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. रियांश 11 पंचशील आणि पाम या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे. मोठा गडी मात्र आपण चेतन सर पाहिला होता. डावखुरा फलंदाज होता ज्याला चान्सेस आहे. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये श्रीने फलंदाजी केली डावखुरा फलंदाजाने, परंतु तीच तब्दील तीच औपचारिकता मात्र राहिली गेली आहे. ती औपचारिकता ज्याच्याकडे होती तो म्हणजे भावेश पंडित होता, परंतु तो नक्कीच आसराला परतला गेला. तितक्या ताकदीची गोलंदाजी हाताळतोय तो मिस्टर श्री. पहले बल्लेबाजी में भी कमाल दिखाया और शुरुआत में अभी गेंदबाजी में भी कमाल दिखा रहा है, तो ये सबसे बड़ी बात है क्योंकि भावेश जैसा एक खतरनाक प्लेयर जिसको डगआउट की और इन्होंने भेजा तो जरूर सैल्यूटेबल वर्क था उनका. इस गेंद को टटोल दिया, 1 रन के लिए फील्डर मौजूद. इस 1 रन के साथ स्कोर जरूर खाता खुल चुका है, शायद खाता खुल चुका है. तो इस समय जो टारगेट है 47 रनों का, तो लगभग कोशिश तो जरूर रहेगी. अभी तो बहुत सी ओवर आनी बाकी है, पहली ओवर चली है, मगर पहली गेंद पे पहला झटका मिला, इसके कारण थोड़ा जरूर माइनस पॉइंट पे चलती हुई नजर आ रही है सिद्धार्थ नगर वसई की टीम. मगर ऐसा कुछ नहीं होता, क्रिकेट में अप एंड डाउन्स होते रहते हैं, जरूर अप एंड डाउन्स होते रहते हैं. खरोखरच ज्याप्रमाणे उल्लेख केला यावेळी थोडंसं नक्की बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपला निघून माझा बॅकफुटला जातोय, पंच करतोय, चेंडू कितपत निघून जाईल. आणि यावेळी पाहिला गेला तर थोडंसं खराब अशी फेकी करेपर्यंत 1 धावेचा विचार मात्र केला गेला आणि 1 धाव सहजरित्या परिपूर्ण. ज्याप्रमाणे चेतन उल्लेख केला गेला अप डाऊन, तसं आयुष्यामध्ये सुद्धा मात्र सुख दुःख येत असतात. कभी खुशी तो कभी गम, तसं कभी हार तो कभी जीत, या गोष्टी मात्र क्रिकेटमध्ये सुद्धा होत असतात. आणि त्या पटलावरतीच आपण क्रिकेट पाहायला मिळतोय. अगदी श्री आणि चांगली गोलंदाजी हाताळली गेली, न्याहाळली गेली, पडताळून पाहिली गेली आणि आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला. तर आतापर्यंत श्री यांच्या चेंडूचा जर आपण पाहिलात तर मला वाटतं एकंदरीत 3 चेंडू मात्र फेकून दिलेत, 2 धावा संपन्न केल्या गेल्यात, 1 विकेटचं पतन सुद्धा केलं गेलेत. चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना स्कोर कार्ड वरती. वैसे स्कोर भी काफी अच्छा बढ़िया किया है, उसमें लगभग तीनों क्षेत्र में अच्छा प्रदर्शन यहाँ पे करती है उस्तने टीम. फिर से एक बार देखो क्लीन बोल्ट, ये क्या हो रहा है? हे प्रभु श्री हरि राम जगन्नाथम प्रेमानंदम हरे कृष्णम, ये क्या हुआ? ये दूसरे विकेट का पतन हुआ, ऐसा नहीं चलेगा. आपको खेलना है, आपको संघर्ष करना है. आप संघर्ष करोगे तो आगे बढ़ोगे या फिर वही के वही रहोगे. दीजिए. हिम्मत कभी हारना नहीं चाहिए. हिम्मत ते मर्दा तो मददे खुदा, इस हिसाब से आपको खेलना है, आपको टिके रहना है. मगर छोटी गेंदें आई तो उसको जरूर ढकेलना है सीमा रेखा के बाहर. अगर आप ऐसी कोशिश कंटिन्यू करोगे तो ही आप आगे बढ़ोगे. माना कि स्कोर ज्यादा है, लेकिन इतना भी ज्यादा नहीं कि आप उस तक नहीं जा सकते. धावसंख्या फरक अगदी जास्त आहे. चला रियांश 11 पंचशील संघ इथे विराजमान झालेला आहे. पाम संघाला आवाज पोहोचत असेल तर कृपया पाम संघाचा कर्णधार इथे टॉससाठी आपण यायचं प्लीज निवेदन असेल, कारण वारंवार आपण यूट्यूबवर सांगितल्याने योग्य वाटत नाही. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या नक्कीच विनंतीला मान देऊन आपण इथे सज्ज व्हायचं आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावतं वर्णन आपण पाहिले गेलं तर मिस्टर श्री यांनी मात्र फळी मात्र उद्ध्वस्त केली गेली. तंबूच्या असताना नक्की विकेटांची पडझड मात्र सुरूच आहे. थोडंसं हवा मात्र टाईट करून ठेवली गेली आहे. चांगली गोलंदाजी यावेळी स्विचचा फटका रिव्हर्शिपच्या साह्याने खेळून मात्र काढला गेलाय आणि चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल. थोडंसं फंबल हाना करेपर्यंत अगदी 1च धावा होती, परंतु 1 धावेवर समाधान न मानता 2 धावेवरती सॅटिस्फॅक्शन, थोडंसं समाधान मात्र व्हावं लागेल. आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 4 धावा. 2 विकेट के नुकसान पर 4 पे जरूर फेविकोल का जो फेविकोल लगा के रखा है यहाँ पे सिद्धार्थ नगर वसई टीम पर उसने टीम ने,
ओहो, फिर से बेहतरीन गेंद अपील की गई और इस समय विकेट का पतन हो चुका है। लेग बिफोर विकेट, यानी ये तीसरी विकेट का पतन हो चुका है। डीजे ओके धन्यवाद. सर. यावेळी पंच रिव्ह्यू ऑप्शन आपण पाहू शकाल. थर्ड अंपायरला इथे नक्कीच आव्हान मात्र केलं गेलंय. यस, विकेट का पतन हो चुका है। काफी निराश लग रहा है क्योंकि ये तीसरा विकेट जा चुका है। 47 रनों का पीछा करते हुए सिद्धार्थनगर वसई टीम लड़खड़ाते हुए नजर आ रही है। ऋतिक भाई, 3 विकेट का पतन हो चुका है। चला, विनंती असेल रिव्ह्यू ऑप्शन हा रनआउटला असेल, वाईट साठी असेल याची नोंद घ्यायची आहे. जस्टिसची झाल्यानंतर आपण थर्ड रिव्ह्यू आपण मागू शकाल. इतर कारणास्तव आपण रिव्ह्यू आपण मागायचं नाही प्लीज, विनंती असेल. मुझे वो मैच याद आ रही कि जब अपने इंडिया के 5 विकेट गए थे और उसके बाद 175 रनों की, यानी वो एक उदाहरण दे रहा हूँ, 175 रनों की कपिल देव ने एक खेली थी और उसमें अपने को विजयी पद पे लेके गए थे। तो 3 विकेट जा चुके हो के होप्स नेवर डाइज। कोई भी इंसान आशाओं पे जीता है, तो अब तक आशाएं जिंदा है सिद्धार्थनगर वसई की। मिस्टर वैभव आपण गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते, ती तब्बल 4 धावा. चांगले पण 3 विकेटचं पतन सुद्धा केलं गेलंय. वळी थोडंसं आपण पाहू शकाल, थोडंसं इनस्विंग करण्याचा प्रयत्न थोडंसं आपण पाहायला जातोय. यस, वैरी चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल. उसरणी संघात चांगला की कमबॅक करतोय, चांगलं परिवर्तन करतोय. ज्याप्रमाणे श्री आणि फलंदाजी केली गेली त्याचप्रमाणे गोलंदाज सुद्धा स्वीकारले गेले. यालाच म्हणतात की अष्टपैलू खेळाडू, आणि ती उपमा मात्र आपण त्यांना देतो. छोटा मूर्ति जरूर है, लेकिन गेंदे देखो किस प्रकार से, यहाँ पे देखो हल्की हल्की कैच थी, जिसे बोलते हैं गाजर का हलवा, चीकू का हलवा, या इसको बोलते हैं अपने मराठी में ललवा। ऐसी कैचेस छोड़ोगे तो कैसा चलेगा। अगदी ज्याप्रमाणे उल्लेख केला गेला, हलवा आणि कॅच होता अगदी ललवा, आणि ललवा कॅच अगदी लॉलीपॉप झेल मात्र नक्कीच सेकंड अटेम्प्टला अटेम्प्ट करायचा होता, पण तो अटेम्प्ट मात्र केला नाही. थोडंसं दुर्दैव, थोडंसं हताश, निराश आणि नैराश्य. इंटरनॅशनल मध्ये सुद्धा मात्र कॅचेस सुटत असतात, कारण हे क्रिकेटच आहे, क्रिकेटचा खेळच तसा आहे. क्रिकेट वेड करून देणारा खेळ आहे. आणि यावेळी संघाची धावसंख्याचा आपण विचार केला तर जाऊन पोहोचते ती तब्बल 5 धावा. दिशा असते बी, दिशा आणि थोडीशी दशा थोडीशी खराब अशी पाहायला मिळेल ती वसई संघाची. क्या रनअप है, क्या बॉलिंग है, क्या लगातार बार बार हर बार क्या प्रयास है। विकेट का पतन, वाह, लाजवाब है। डीजे धन्यवाद. खूपच चांगली अशी गोलंदाजी, खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळली गेली आपण पाहू शकाल. विकेटांची पडझड मात्र सुरूच आहे, विकेटांचं पतन मात्र सुरूच आहे. आपण प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न उसरणी संघ करतोय. धावसंख्येचा आपण विचार केला गेला तर तब्बल 47 धावांचं लक्ष होतं, परंतु 47 धावांचा पाठलाग करेपर्यंत तब्बल आतापर्यंत फक्त 5च धावा संपन्न केला गेला. मला वाटतं आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर सुद्धा पाहायला मिळेल, आणि तितकाच बॅटिंग मध्ये लोअर स्कोर सुद्धा पाहायला मिळतोय. चांगली अशी गोलंदाजी. पूरा क्रेडिट उसने टीम के गेंदबाजों को जाता है, चाहे पहले श्री ने किया था या फिर अभी जो गेंदबाज है वो देखो काफी अच्छा कट कर दिया कवर की दिशा में, 1 रन चुरा लिया, दूसरा लेने का प्रयास उसमें भी कामयाबी।
ये 2 रन तो बनते ही थे, इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 रन पर ये दूसरी ओवर चल रही है। तो जो लक्ष्य रखा गया वो काफी बड़ा लक्ष्य अभी लग रहा है। दिल्ली बहुत दूर नजर आ रही है। मैंने स्टार्टिंग में ही कहा था कि जब भावेश और उनके साथी जब गए थे ओपनिंग के लिए तो उनके ऊपर पूरा ये मैच निर्भर था। ऐसा नहीं कि हर एक गेंद पर आपको छक्के और चौके ही मारने, सोच समझ कर खेलना है। अगली गेंद काफी अच्छी गेंद रही थी, इसको हवा में जरूर गेंद जा चुकी है। देखना पसंद करे कैच लेते कि नहीं। यस डेफिनेटली काफी बढ़िया कैच लपक लिया है डीजे। धन्यवाद डीजे। अगदी सुरेख झेल आपण पाहू शकाल, थोडंसं लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि विकेटचं पतन सुद्धा मात्र केलं गेलं आणि अनिकेत यांनी चांगला झेल टिपेत आपण पाहिलं तर नक्कीच जर त्याला नक्की तंबूच्या स्थळाला पाठवलं गेलं। बॅक टू दी डगआउट नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखवला तर परत संघाची धावसंख्या पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 7 धावा। काफी ये बीएनसीसी चषक 2025 में काफी बढ़िया ऐसा संघर्षपूर्ण मैच जरूर था। इसके पहले वाला ये मैच थोड़ा एक तरफा जाते हुए नजर आ रहा है, तो इसे कहा जाता है कभी खुशी कभी गम। इस प्रकार का ये मैच चलते हुए नजर आ रहा है। तो उसरनी टीम इस समय प्लस पॉइंट में चलती हुई। अगली गेंद काफी अच्छी गेंद, पीछे हटकर खेलना चाहते थे, ऑफसाइड की दिशा में पूरी तरह बीट करा दिया, कोई रन नहीं। वाह लाजवाब गेंदबाजी और कंटिन्यूटी और कंसिस्टेंसी ये दिखाते हुए नजर आ रहे उसरनी टीम के ये गेंदबाज। येणारे 7 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता। पुढे धावांचा पाठलाग करायचं म्हटलं म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोठावणे हे मात्र ठोठावे लागतील। वळी विकेटचा फटका मारण्याचा प्रयत्न रिव्हर्सशिपच्या साह्याने खेळून काढतोय का, परंतु तितक्याच ताकदीचा आपण पाहू शकाल, तितक्याच चांगलीशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल ती नक्कीच वैभवांच्या माध्यमातून। षटक इथे संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 आणि विकेटचं पतन पाहायला मिळेल ते 5। ऐकूया तुर्तास वेळ झाली थांबण्याची आणि ऐकूया डीजेला। चला पाम संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायची विनंती असेल। तो दिल्ली अभी बहुत दूर है, चाहे वो एरोप्लेन में बैठे या फिर बुलेट ट्रेन में बैठे या फिर और कौन सी कुछ ट्रेन है, ऐसा कुछ है आपके पास, रॉकेट में बैठे तो भी वहां तक पहुंचना मुश्किल लगता हुआ नजर आ रहा है। बिकॉज 6 में 36 देखे हैं मैंने, युवराज सिंह जी की याद आती है। मगर यहाँ पे हो सकता है, ऐसा नहीं कह सकता है, हो सकता है एक आध 9 डाले उस पर 6 गए या पिच 9 डाले 6 गए, होता है क्रिकेट में, कुछ भी हो सकता है क्योंकि अनिश्चितताओं से भरा हुआ एक गेम है। बट होप्स जो पहला विकेट गया वही से उन्होंने होप छोड़े, उसके बाद प्रयास किया। ऐसा ये नहीं कि उन्होंने प्रयास किया, कोशिश की, लड़ते लड़ते वो जरूर विकेट गए हैं। ऐसे शॉट की जरूरत थी, ऐसे शॉट की, क्या बेहतरीन शॉट था, क्या नजाकत थी। गेंद जरूर जाती हुई नजर आ रही है, लगभग बाउंड्री के पार, यानी 4 रन जरूर मिलेंगे। बेहतरीन शॉट डीजे। धन्यवाद। सगळं पण पाहू शकाल, फायनलच्या विजनला मारण्याचा प्रयत्न होता, तितक्याच ताकदीने वन बाउंडच्या स्वरूपात हा चौकार पाहायला मिळाला आणि हा चौकार पाहायला मिळण्याचा अगदी पहिल्या षटकापासून आपण ही सुरुवात केली असती तर कदाचित आपण जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला असता, कारण धावसंख्या फार मोठी होती, 47 धावांचं आव्हान होतं आणि आतापर्यंत जर संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11 धावा। यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर आपण पाहू शकाल खूपच चांगलीशी गोलंदाजी यावेळी हाताळली गेली। कुठेतरी सामना आपण जर एकंदरीत विचार केला गेला चेतन सर, तर उसरणीत संघाकडे येऊन झुकतोय, कारण याला म्हणतात मेहनत, याला म्हणतात परिश्रम। ते परिश्रम मात्र श्री अक्षयाने घेतले गेली, वैभवने सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मात्र मिळाली। जब 11 खिलाड़ी सब एकजुट होके जब खेलते हैं तभी वो मैच में आगे बढ़ते, मैच जीतते। वो बोलते हैं ना, जीते बाजी मारे मैदान। इसी प्रकार का ये उसरनी टीम का परफॉर्मेंस जरूर यहाँ पे हम देख रहे हैं। और बीएमसीसी चषक 2025 में आज का जो दिन है वो काफी महत्वपूर्ण है। खरोखर महत्वपूर्ण दिवस आहे, आजच्या दिवसातील आजचा शेवटचा दिवस आहे आणि ती इनिंग आपण पाहू शकाल। यावेळी थोडंसं फुल्ली स्लेनचा चेंडू आपण जरूर पाहू शकाल, स्क्वेअरच्या विजर मध्ये चेंडू कितपत निघून जाईल आणि यावेळी पाहू शकाल झेल मात्र टिपला जाईल आणि तंबूच्या स्थळाला परततोय फलंदाज। बॅक टू द डगआउट, तुर्तास वेळ झाली थांबण्याची आणि ब्रेकिंग घेऊया आणि ऐकूया डॉल्बीला।
तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर DJ Vaibhav in the mix. धन्यवाद. चला रियांश इलेव्हन संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे. 20-1 मात्र मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. रियांश इलेव्हन पंचशील वन दी टॉस अँड इलेक्ट टू फील्ड अँड इन्व्हाइट टू बॅट फॉर पाम ए टीम. आपण पाहू शकाल नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय रियांश इलेव्हन पंचशील आणि नक्कीच गोलंदाजी स्वीकारले गेले आणि प्रतिस्पर्धी पाम संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलं गेलंय. दरम्यान सामनाचा पण विचार केला गेला तर एकत्रित वेगळ्या दिशेला भरकटताना झुकताना पाहायला मिळेल. तर चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळतो. यावेळी पुढे शैत्या मारण्याचा प्रयत्न तितक्या ताकदीचा चेंडू मात्र हाताळला गेला न्याहाळला गेला. वन ऑफ द मॅच उसने टीम जिंकलेल्या संघांचं खूप खूप अभिनंदन आणि हरल्ड संघांचं कौतुक आणि कौतुक. चला रियांश इलेव्हन पंचशील आपण लगेचच आपला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे. तर छोटंसं ब्रेक होऊया आणि ऐकूया डिस्की जॉकीला. कॉन्ग्रेचुलेशन जरूर देना चाहूंगा मैं उसने टीम, आप तीनों क्षेत्र में अच्छा परफॉर्मेंस किए और आगे बढ़े, ऐसे ही आगे बढ़ते रहो.